नमस्कार, मी अमृता कुलकर्णी, मिहाना प्रकाशनाची प्रोप्रायटर. मिहाना पब्लिकेशन्स पुणे हे एक नवीनच अपत्य हे कसं जन्माला आलं आणि हे साहित्य वर्तुळात सध्या काय स्थितीत आहे हे सांगण्यासाठी मी इथे आज आपल्याशी संवाद साधते. तुम्हाला माहितीच असेल की गेली 85 वर्ष या मराठी सारस्वतात साहित्याची पाळंमुळं घट्ट रोवून उभे असलेली कॉन्टिनेंटल प्रकाशन ही संस्थापक कैलासवासी अनंतराव कुलकर्णी यांनी स्थापन केली होती 1938 साली. त्या संस्थेची धुरा आजही तिसऱ्या पिढीत माझे पती श्री ऋतुपर्ण आणि मी अमृता कुलकर्णी मिहाना पब्लिकेशन्स तर्फे आजही तो वारसा, प्रगती आणि परंपरेचा पुढे नेत आहोत. हे कसं निर्माण झालं तर आमच्या 2 मुलींची नावं मिहिका आणि आहना या दोन्ही नावांचा मिलाप असं माझ्या पतींनी सांगितलं आणि त्यातून मिहानाची निर्मिती झाली. मिहाना म्हणजे याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो सुंदर फूल. वाचकांसाठी पुस्तक रूपाने आम्ही एक विविध सुंदर फुलं उधळावीत या हेतूने आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे. 2018 साली याची स्थापना केली गेली. याच्यावर आम्ही जवळजवळ 100 ते 150 पुस्तकं प्रकाशित केली गेली आहेत. यात अनेक कॉन्टिनेंटलची बेस्ट सेलर्स आपण म्हणूया, यात अनेक पुस्तकं आपल्याला वाचकांना उपलब्ध करून दिली जातील. आता लेखकांच्या संमतीने, सहकार्याने आणि वाचकांच्या खास मागणीनुसार काही कॉन्टिनेंटलची बेस्ट सेलर्स आपण मिहाना प्रकाशनातर्फे प्रकाशित करणार आहोत. काही नवीन पुस्तके आली, त्यामध्ये पाली साहित्याचा इतिहास हे मिहानाचं सगळ्यात पहिलं पुस्तक. त्याच्यानंतर डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची तपस्या कादंबरी, तसेच ज्योती चिंचणीकरांचं विजयनगरचं वैभव सांगणारं एक पुस्तक. अनेक पुस्तके मिहानाने आजवर हाताळलेली आहेत. अनेक शेकडो पुस्तके प्रोडक्शनच्या पाईपलाईनमध्ये आपण म्हणूयात, आमच्या प्रकाशकांचा शब्द आहे, तर त्यानुसार तो आहे. आणि शिवाय साहित्य निर्मिती करताना आम्ही एक परंपरा आणि प्रगती हे जसं कॉन्टिनेंटलचं ब्रीदवाक्य होतं तसं मिहानाचं ऐक्य आणि सुसंवाद, युनिटी अँड हार्मनी असं ब्रीदवाक्य आहे. आणि हे जोपासतच आम्ही आमचा सर्व मिहानाचा स्टाफ, सहकारी वर्ग, आमचा लेखक वर्ग, वाचक वर्ग, प्रिंटर्स, बाइंडर्स यांच्यातर्फे आपणा सर्व वाचकांना शुभेच्छा देतो आणि आमची संस्था अशीच आपली साहित्य सेवा करत राहील याची हमी घेतो.